नमस्कार मंडळी. मी मधुकर मुंजाजी नाईक, टाकळी कुंभकर्ण येथील रहिवासी, तालुका जिल्हा परभणी. तर मी माझ्या जीवनामध्ये काही कविता केलेल्या आहेत. त्या कवितेमधले जे आता निसर्गामध्ये जे बदल होतात वसंत ऋतूमध्ये, विशेष करून वसंत ऋतूमध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतात आणि धरणी मातेची जे शोभा असते ती अतिशय मनाला आल्हाददायक आणि सुंदरता खूप वाढवते. माणसाचं मन प्रसन्न होते. आणि या संदर्भातच मी शब्दाच्या फुलाला एका माळेमध्ये गुंफलेला आहे. त्यावर मी कविता केलेली आहे. तर ती कविता अशी आहे. वसंत आला, वसंत आला, पळस फुलला, रंग उधळला शिवारी, जिकडे तिकडे फुले घेऊनी उभी काटे सावरी. वसंत आला, पळस फुलला, रंग उधळला शिवारी, जिकडे तिकडे फुले घेऊनी उभी काटे सावरी. सर्व अंगी काटे काटे, सर्व अंगी काटे काटे, फुले लाल तांबडी, काय उपमा देऊ त्याला, नयन भरले दोथडी. चाफा फुलला पानाविना, चाफा फुलला पानाविना, नजर झाली बावरी, जिकडे तिकडे फुले घेऊनी उभी काटे सावरी. हापूस केसर बहारून येतो, हापूस केसर बहारून येतो थाटामाटाने, हापूस केसर बहारून येतो थाटामाटाने, भ्रमर येती मध चाखती आपल्या ओठाने. कुहू कुहू गाते कोकिळ, कुहू कुहू गाते कोकिळ, नटलेली सुंदरी, जिकडे तिकडे फुले घेऊनी उभी काटे सावरी. श्रृंगार केला धरणीने, श्रृंगार केला धरणीने, अचंबा वाटे मनाला, श्रृंगार केला धरणीने, अचंबा वाटे मनाला, भुरळ घातली बकुळ फुलानी, भुरळ घातली बकुळ फुलानी, शिवारी सुगंध दरवळाला. प्रफुल्ल झाले, प्रफुल्ल झाले, प्रफुल्ल झाले दृश्य पाहुणी, प्रफुल्ल झाले दृश्य पाहुणी, मन घेई भरारी, जिकडे तिकडे फुले घेऊनी उभी काटे सावरी, जिकडे तिकडे फुले घेऊनी उभी काटे सावरी. मंडळी, तुम्हाला ही माझी कविता जर आवडली असेल तर तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. मी तुमची वाटच पाहत राहील. आणि याच्यानंतर मी अशा अनेक कविता मी तुमच्या पुढे सादर करणार आहे. आवडल्या त्याही मला, पण इथं माझं फाउंडेशन पक्का करण्यासाठी तुमची अपेक्षा मला काय असतील ते दाखवा. माझं कॉन्फिडन्स वाढलं तर तुमच्यामुळेच वाढणार आहे. वाढलं तर मी तुमच्या पुढे अजून 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 बऱ्याच काय कविता सादर करतो. नमस्कार.